नमस्कार. प्राईम टाईममध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. प्राईम टाईमचाच हा भाग आहे. आजचा सवाल नेहमीप्रमाणे आज नवा दिवस आहे, नवा प्रश्न आहे आणि नवी चर्चा होणार आहे. आजची जी चर्चा आहे ही पत्रकारितेच्या दृष्टीने, देशातल्या माध्यमांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची चर्चा आहे. काल तुम्ही पाहिलेलं आहे, झी न्यूज या चॅनलवर जिंदल समूहाकडून काही गंभीर आरोप करण्यात आले. झी न्यूजने आमच्याकडे 100 कोटीची खंडणी मागितली असं उद्योगपती नवीन जिंदल यांचं म्हणणं होतं. तशा प्रकारचं स्टिंग ऑपरेशन त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवलं. झी न्यूजचं म्हणणं असं आहे, आम्ही काहीही केलेलं नाहीये, उलट जिंदल यांनीच आम्हाला लाच देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या दोन बाजू आहेत या प्रकरणातल्या. दोघंही एकमेकावर आरोप करतायत, पण ब्रॉडकास्ट एडिटर्स असोसिएशनने या प्रकरणाची दखल घेऊन झी न्यूजचे जे संपादक आहेत सुधीर चौधरी यांना निलंबित केलेलं आहे. अशा प्रकारे एका पत्रकारावर तातडीने कारवाई करण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल. पण माझा आजचा प्रश्न आहे, झी जिंदल वादामुळे पत्रकारितेच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालंय का? अशा प्रकारची घटना काही पहिल्यांदाच घडलेली नाहीये. पहिल्यांदाच झालंय ते स्टिंग ऑपरेशन, त्यामुळे सगळ्यांपुढे आलेलं आहे. अशा प्रकारे पत्रकार खंडण्या मागतात, पत्रकार ब्लॅकमेलिंग करतात, पत्रकार पेड न्यूज घेतात. हे आरोप अनेक वर्ष होत आलेले आहेत. हे कशामुळे होत आहे? पत्रकारिता नैतिकतेपासून दूर झाली आहे का? पत्रकारितेत इतर काही शक्ती शिरल्या आहेत का? यावर उपाय काय आहे, सगळ्याची मी चर्चा करणार आहे. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहे संजय रानडे. संजय रानडे हे मुंबई विद्यापीठातल्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख आहेत. त्यांची इथे उपस्थिती अशासाठी महत्त्वाची आहे की तरुण मंडळींना ते पत्रकारिता शिकवत असतात. त्यामुळे अशा प्रकरणातून तरुणांमध्ये काय संदेश जातो हे मी त्यांना विचारणार आहे. माझ्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी आणि माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे नेते अनंत गाडगीळ, जे राजकीय विश्लेषक म्हणून आज इथे आलेले आहेत असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. काँग्रेसचे नेते म्हणून ते बोलणार नाही आहेत, पण नेहमी आम्ही राजकारण्यांवर आरोप करतो भ्रष्टाचाराचे, उद्योगपतींबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करतो. पत्रकारांच्या भ्रष्टाचाराबद्दल कुणी बोलायचं? म्हणून मी या दोघांनाही विनंती करणार आहे, तुम्ही मोकळेपणाने बोला. पत्रकारितेमध्ये काही त्रुटी असतील तर त्याविषयी पारदर्शकतेने बोललं पाहिजे असं सगळ्या बऱ्या पत्रकारांचं मत आहे. माझ्यासोबत पुण्याहून आहेत माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील. कोळसे पाटील सरांनी पत्रकारिता बघितलेली आहे, न्यायव्यवस्था बघितलेली आहे. एरवी इतर भ्रष्टाचाराबद्दल आपण बोलतो, पत्रकार आपल्या तत्वापासून दूर जात आहेत का हे मी त्यांना विचारणार आहे. आणि अर्थातच आपल्या सोबत आहेत लोकमतचे विकास संपादक अनंत दीक्षित सर. अनंत दीक्षित सरांचा गेल्या जवळजवळ 50 वर्षांचा अनुभव आहे आणि ते आपल्याला पत्रकारितेमध्ये भ्रष्टाचार कधी शिरला, पूर्वीपासून आहे की आज वाढलाय, हे सर्व सविस्तरपणे सांगतील. मी चर्चेला सुरुवात करतोय. गाडगीळ सर, तुमच्यापासून मला तुम्हाला विचारायचं आहे, कालचं जे प्रकरण आहे झी न्यूज आणि नवीन जिंदल, ते तुम्ही बघितलेलं आहे, काय मत आहे तुमचं, काय म्हणणं आहे? मी सुरुवातच अशी करतो की दिवंगत इंग्लिश पंतप्रधान चर्चिल याचं एक आवडतं वाक्य होतं, देर आर ओनली 2 वाईज मेन इन द वर्ल्ड, द गॉड अबव अँड द एडिटर बिलो. आणि त्याच अनुषंगानं पत्रकारितेकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातनं बघितलं जाऊ लागलं. या ठिकाणी आज फरक एवढाच आहे की आत्तापर्यंत राजकीय किंवा नोकरशांवर स्टिंग ऑपरेशन व्हायची, आज ते पत्रकारांवर झालेलं आहे. तुम्ही जर नेहमी व्यवस्थेमध्ये बघितलं कुठल्याही देशाच्या, तर राजकीय व्यक्ती आणि नोकरशाही ही पकडली जाते. न्यायव्यवस्थे, मी कोळसे पाटील साहेब आहेत त्यांचा आदर करून बोलतोय की न्यायालयाच्या बाबतीत कोणसं लोक बोलायला घाबरतात आणि त्याच अनुषंगानं पत्रकारांशी बोलायला लोक साधारण आरोप करायला घाबरतात. हे आज नवीन उदाहरण नाही आहे. मी 7 वर्ष पक्षाचा प्रवक्ता आहे. अनेक अनुभव मी घेतलेले आहेत. काही लोकांची मी स्पष्ट नावं घेऊ शकत नाही, कारण त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स आहे, पण प्रत्यक्ष पुरावा नाही. त्यामुळे आरोप करणं तितकंही, आणि मला व्यक्तिगत आरोप करायचे नाही. आपण प्रवृत्तीबद्दल बोलू, पण प्रवृत्ती जरूर ही पूर्वीच्या पक्षाचे प्रवक्ते म्हणून काय अनुभव आहे? नाही, मी तुम्हाला पत्रकारांपैकी एक मोठा भाग भ्रष्टाचारात सामील आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. पक्षाचा प्रवक्ता म्हणून अधिकृतपणे काही मी पत्रकं प्रसिद्धी केली, ती काही प्रमुख वर्तमानपत्र छापत नाहीत. छापलं नाही की लोकांना आमची बाजू समजत नाही. का छापत नाही त्याची कारणं मला माहीत नाहीत, किंवा छापून येण्याकरता काय करावं लागतं हे मी करत नाही. अशा तऱ्हेचे अनुभव गेल्या 7 वर्षामध्ये मला अनेक आलेले आहेत. मी तुम्हाला इंग्लंडपासूनची उदाहरणं देतो की इंग्लंडचे प्रसिद्ध पंतप्रधान लॉईड जॉर्ज, त्यांना तर अनेक पत्रकारांनी वेगवेगळ्या पद्धतीनं अडचणीत आणायचा प्रयत्न केल्यानंतर, जसं आपल्याकडे पद्मश्री पद्मभूषण किताब देतात, त्यांनी एका पाठोपाठ एक इंग्लिश पत्रकारांना त्या काळामध्ये लॉर्ड,
वगैरे जे नाईट वगैरे जे त्यांचे पुरस्कार आहेत ते द्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांच्यावरचे लिखाणाचे मजकूर हे संपूर्णतः बदलण्यात आले. तुम्हाला काय सुचवायचं आहे? आपल्याकडे पण पत्रकारांना पद्मश्री पद्मभूषण दिलं जातं, त्यामागे असा काही नाही, हेतू तसं असतो का? माझा तुमचं सरकार आहे. तसं माझा म्हणण्याचा उद्देश नाहीये, परंतु अशा तऱ्हेच्या गोष्टींचा अवलंब केला जातो हे वस्तू मी सगळ्यांनाच काय एका याच्यात मापत नाहीये. कारण एक वेगळ्या पद्धतीची पत्रकारिता आहे. मी लहानपणी म्हणण्याचा उद्देश असा, उदाहरण घेऊन सांगतो की बोर्डीला 71 साली काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं की ज्या अधिवेशनानंतर महाराष्ट्रात आर्थिक परिवर्तन दिशा बदलली. एका मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यायला लावला होता. इतकं त्यावेळेला मोबाईल वगैरे नव्हते, टाईट ठेवलं होतं, पत्रकारांना कळू नये म्हणून इंडोर चर्चा होती. पण 2 पत्रकार त्या काळातले दिनूभाऊ रणदिवे आणि जगन फडणीस हे बरोबर माहिती काढून दुसऱ्या दिवशी बातम्या लावत होते. लोकांना कळलं नाही म्हणजे कसं. पत्रकारांमध्ये सुद्धा चांगले चांगले पत्रकार आहेत. त्यांचं उदाहरण मी का देतोय आणि थोडासा विचित्र असं त्याचं उदाहरण आहे की नैसर्गिक विधी करण्याकरता एक जागा राखून ठेवली होती त्या अधिवेशनात. त्या ठिकाणी हे 2 जण जाऊन थांबायचे असं मला सांगितलं गेलं. तिथे बाहेर येणाऱ्या प्रत्येक काँग्रेसच्या नेत्याला विचारायचे एक 2 वाक्यात काय झालंय आणि त्यानंतर ती बातमी तयार करायची आणि त्या बातम्यांनी परिणाम त्या काळामध्ये होत असे. ही पण एकेकाळची पत्रकारिता बघितलेली आहे. आणि दुसरी पत्रकारिता महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी तर आम्हाला असा अनुभव आला की काही वर्तमानपत्रांनी एका विशिष्ट राजकीय नेत्याला जोडून काढायला सुरुवात केली निवडणुकीच्या अगोदर आणि निवडणूक जशी जवळ आली त्यानंतर त्या शहराचा, जिल्ह्याचा, त्या मतदारसंघाचा विकास फक्त त्याच व्यक्तीने केलाय. अशा बातम्या त्या परिवर्तनापाठी काय छापून आलेला आहे, लोकांना कळलेलं आहे. या परिवर्तनापाठी पेड न्यूज आहे. पण माधव भंडारी, मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही भाजपचे प्रवक्ते आहात, म्हणजे हे बरोबर आहे की समाजात भ्रष्टाचार जेवढा आहे तेवढाच पत्रकारितेत असणार, त्याचं प्रतिबिंब पडणार. पण कालचं जे प्रकरण तुम्ही बघितलेलं आहे, झी न्यूज आणि नवीन जिंदल, हे प्रकरण प्रातिनिधिक आहे असं तुम्हाला वाटतं का? आता आपण त्याला प्रातिनिधिक म्हणायला कदाचित घाई करू असं मला वाटतं. कारण अजून त्यातलं सत्य आपल्याला समोर आलेलं नाही. झी न्यूज हे सुद्धा तेवढंच जबाबदार संस्था आहे आणि ती अशा तऱ्हेने राजरोसपणे जाऊन 100 कोटीची खंडणी मागेल ह्याच्यावर पटकन विश्वास ठेवणं अवघड आहे. म्हणजे दोन्ही बाजू तपासल्या पाहिजे. त्यामुळे दोन्ही बाजू तपासल्या गेल्या पाहिजेत आणि त्यातलं सत्य हे सगळ्यांच्या समोर आलं पाहिजे. मला आठवण याच्यामध्ये आता झीचा सगळा विषय सुरू झाल्यापासून जी झाली ती रुपर्ट मुर्डॉकची झाली की असंच एक प्रचंड साम्राज्य त्याने उभं केलं. म्हणजे त्याची आपल्याकडे कोणाशीच तुलना होऊ शकणार नाही, तो खूपच मोठा होता. पण शेवटी व्यवसायाच्या नावाखाली जे 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 करत गेला त्याच्यातून व्यावसायिक नीतिमत्ता सुद्धा राहिली नाही. शेवटी त्या साम्राज्याला एक वेगळ्या पद्धतीचं अंत स्वीकारावं लागला असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यामुळे त्याचं प्रतिबिंब भारतामध्ये आज ना उद्या पडणार हे तर मला असं वाटतं की स्वाभाविक आहे. आपण एकदा जागतिकीकरण स्वीकारलंय, आपल्याही पत्रकारितेचं जागतिकीकरण सुरू झालेलं आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला हे निश्चितपणे दिसणार. आणि मला स्वतःला असं वाटतं की मी राजकीय पक्षाचा प्रवक्ता 2006 पासून आहे. 5च्या एक निवडणूक मी केली 2009ची, पण माझ्या प्रौढ आयुष्याची सुरुवात मी पत्रकारितेतून केली आणि त्यामुळे गेली 30 वर्ष मी पत्रकारितेशी प्रत्यक्ष त्या प्रवाहात आहे. राजकारणामुळे पण तुमचंही असंच मत दिसतंय की पत्रकारितेचं हळूहळू व्यापारीकरण होतंय? हां, एक साधी गोष्ट आहे ना. पण म्हणजे माझ्या प्रौढ आयुष्यापेक्षा सुद्धा माझ्या आधीचे जे पत्रकार होते ते पत्रकारिता व्यवसाय म्हणून करत नव्हते. एक काहीतरी मिशन म्हणा किंवा काहीतरी एक वेड म्हणा, ह्यातून पॅशन म्हणून करत, समाज परिवर्तनाचं एक साधन म्हणून, हां, काहीतरी एक आपल्या विचारांचं साधन म्हणून ते करत होते. आज पत्रकारिता हा शुद्ध व्यवसाय आहे आणि व्यवसायातून ज्या वाईट गोष्टी येतात त्या आता आलेल्या आहेत. मी पॅनलवर 2 पत्रकार आहेत, दीक्षित सर आणि संजय रानडे, यांच्याकडे शेवटी जाणार आहे कारण आपलंच दुःख आपल्याला सांगायचं आहे. पण आधी कोळसे पाटील सरांकडे जाणार आहे. सर, तुम्ही न्यायाधीश होतात, तुम्ही फार परखड बोलता. आज तुमचा जो आसूड आहे तो आमच्यावर खुलेपणाने चालवा. नाही, असं आहे निखिलजी की कायदे मंडळाने कायदे करायचे, शासनाने त्याची अंमलबजावणी करायची, न्याय संस्थेने त्याच्यावर देखरेख करायची. त्याहीपेक्षा तुम्हाला आम्ही वर नेऊन ठेवलेलं आहे. या तिघांवर देखील तुम्ही आज वॉच ठेवून आहात आणि हे करत असताना तुम्ही जो आता विषय घेतला तो फार चांगला विषय घेतला. खरं म्हणजे ह्या विषय समाजापुढे मांडण्याची हिंमत लागते.
आज या दोघांपैकी कोणतरी एक जण खोटं बोलतंय. आता कोण खोटं बोलतंय हा संशोधनाचा भाग आहे. म्हणून दोन्ही उद्योगपती आहेत, दोघांचे मोठे एम्पायर आहेत. आता त्यांनी मर्डॉकचं उदाहरण दिलं, टर्नरचं उदाहरण दिलं. आपल्या देशामध्येच एक इंग्लिश न्यूजपेपर आहे की ज्याचं सर्क्युलेशन जगात नंबर 1चं आहे. इंग्लिश पेपर आहे. त्याबद्दल एक मॅगझिन आहे आणि त्यांनी काय लिहिलंय बघा. हे मॅगझिनचं नाव आहे न्यूयॉर्कर.com रिपोर्टिंग असं त्या वेबसाईटमधून मला ते मिळालं. आणि आय वॉज शॉक टू सी की ते असं म्हणतात की या पत्रकारितेने म्हणजे आपल्या देशातल्या जगातल्या पत्रकारितेला धोका आहे, इतके हे करप्ट आहे. आणि त्यातून काय निष्पन्न होतं मग की ते दोन भाऊ हे चालवतात. त्यांनी काय केलं म्हणे, एक वाक्य सांगतो तुम्हाला की ते असं म्हणतात की त्यांनी ही जी वॉल असते कशामध्ये, न्यूजपेपर रूम, न्यूज रूम आणि सेल्स डिपार्टमेंट याच्यातली वॉलच काढून टाकली. हे मी नाही म्हणत, हे न्यूयॉर्कर नावाचं मॅगझिन आहे ते म्हणतंय. आता आपण जर विषय घेतला की आज आम्ही देशाला जर तुम्हाला एवढी पॉवर दिलेली, एवढी शक्ती दिलेली आहे की या तिघांवर तुम्ही सुपरवाइज करा आणि तुमच्यामध्ये असे 100 कोटीची देवाणघेवाण होत असेल तर आमच्यासारख्या लोकांनी काय समजायचं. आता म्हणून आपण असं केलं पाहिजे की मला असं वाटतं की ह्या विषयाचा खऱ्या अर्थाने निकाल लावायचा असेल तर सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस किंवा हायकोर्ट चीफ जस्टिसच्या सल्ल्याने कमीत कमी 2-3 जजेसची नेमणूक करून याच्यात इन्क्वायरी केली पाहिजे. कारण याच्यात खरं कोणीच बोलणार नाहीये. खरं बोलणं हा आमचा आता धर्मच राहिलेला नाहीये. बरोबर आहे सर. मी येतो तुमच्याकडे, पण तुम्ही महत्वाचं सांगितलेलं आहे आणि महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत की याची इन्क्वायरी केली पाहिजे. पण त्याआधी तुम्ही जो मुद्दा मांडलात त्याची आपण आधी चर्चा करूया. संजय रानडे ते जे म्हणाले न्यूयॉर्क मधलं, त्यांनी खूप महत्वाचं सांगितलं की न्यूजरूम आणि मार्केटिंग याच्यामधली जी भिंत आहे ती पाडून टाकली. आणि हे देशातल्या सगळ्यात मोठ्या इंग्रजी वर्तमानपत्राबद्दल जे बोलतायत, पण देशातल्या बहुसंख्य वर्तमानपत्रांची, बहुसंख्य चॅनलची अशीच अवस्था आहे की न्यूज कोणती आणि मार्केटिंग कोणतं हे कळेनाचं झालंय. यामुळे हा भ्रष्टाचार वाढलाय का? म्हणजे जे आपण झी न्यूजचं उदाहरण बघतोय त्याचंच प्रतिबिंब आहे का? ह्याच्यात 2 मुद्दे महत्त्वाचे आहेत. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जेव्हा आपण आत्ताची व्यवस्था, माध्यम व्यवस्था म्हणून ज्याकडे बघतो त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे असं दिसतं की बातम्या सांगण्याचं जशी मूल्य आपण घ्यायला लागलो पेड न्यूज, तसं बातम्या न सांगण्याचं सुद्धा मूल्य आहे. म्हणजे बातम्या दाबून ठेवणे किंवा त्या न यासाठी सुद्धा पैसे याचे घेतले पण जातात. पैसे हे अनुषंगानेच येलं. म्हणूनच त्याला विरोध होता की पेड न्यूज का नको. कारण ज्या क्षणी तुम्ही पेड न्यूज करायला लागल्या त्या क्षणी पेड फॉर नॉट न्यूज हे येणारच. आणि ते आलेलं आहे. म्हणजे ते सुरुवातीला आता ते नीट इन्स्टिट्यूशनलाइज झालंय. हा सगळ्यात मोठा धोका. दुसरा याचा जो भाग आहे तो सगळीकडे, आणि नवमध्यम वर्ग त्यासाठी जास्त जबाबदार मी मानतो, की सृजनता म्हणा किंवा बुद्धिमत्ता म्हणा ह्या सगळ्याची कास सोडून हा जो नवमध्यम वर्ग आहे, 5th पे कमिशन, 6th पे कमिशन, याच्यातून विपणन आणि व्यवस्थापन याच्यावर तो पूर्ण केंद्रित झालाय. आणि एकदा तुम्ही व्यवस्थापन आणि विपणन ह्याच्यामध्ये जर गुंतलात तर मग नैतिकतेचं सुद्धा व्यवस्थापन होतं. मग ती नीती होते आणि ते तत्व राहत नाही. त्यामुळे हा जो खूप मोठा प्रचंड असा एक नवमध्यम वर्ग आता तयार झालाय, त्यांच्यासाठी नैतिकता ही एक व्यवस्थापनाचा भाग आहे. सो एथिकॅलिटी हॅज टू बी मॅनेज्ड. त्याला तत्व नाही आहे ते की मी प्रामाणिक असावं, हे तत्व नाही, नीतीचा भाग आहे. तुमच्या समोर मी थोडासा प्रामाणिक राहीन, त्यांच्या समोर. ह्या 2 गोष्टी आता पूर्णपणे रुजल्या आहेत आणि त्या इन्स्टिट्यूशनलाइज झाल्यात. आणि हे गेल्या 20-25 वर्षातला ही रियालिटी आहे. याला आता आपल्याला याचे हे सगळे परिणाम म्हणजे रुपर्ट मर्डॉक आहे किंवा हे सगळं तुमचं असं म्हणणं आहे एकूणच समाजाची जी संस्कृती बदलली आहे त्याचंच प्रतिबिंब पत्रकारितेतल्या भ्रष्टाचारात दिसतंय. मी दीक्षित सरांकडे जातोय. दीक्षित सर, तुम्ही अनेक वर्ष कोल्हापूर सकाळचे संपादक होतात, पुणे सकाळचे संपादक होतात, आता लोकमत सारख्या मोठ्या वृत्तपत्राचे संपादक आहात. तुमचा काय अनुभव आहे? संपादकीय विभाग आणि मार्केटिंग विभाग यामध्ये जी भिंत असायला हवी, जे अंतर असायला हवं, ते कमी झाल्यामुळे, नष्ट झाल्यामुळे हे प्रकार वाढतायत का? निश्चितपणाने वाढतात असं मला वाटतं. एकेकाळी गिरीलाल जैन यांच्यासारख्या संपादकासमोर विपणनचा सर्वात श्रेष्ठ अधिकारी सुद्धा उभं राहायला सुद्धा घाबरत असे.
काय झालंय की हे जे आपण ज्या विषयाची आपण चर्चा करतोय, जिंदाल आणि झी, यांनी पहिली गोष्ट लोकांच्या समोर आणलेली आहे की माध्यमांमध्ये विकले जाणारे लोक आहेत आणि विकत घेणारेही लोक आहेत. दोन्ही प्रकारचे लोक माध्यमांमध्ये आहेत. आणि बातमी काय, देणे काय किंवा न देणे काय, संपादक काय, ही एक वस्तू झालेली आहे. माध्यमांची स्वतःची म्हणून एक ताकद असते. ज्याच्याकडे माहिती असते त्याच्याकडे सत्ता असते आणि एक सत्ता दुसऱ्या सत्तेचं हित बरोबर ओळखते. त्याप्रमाणे धनसत्तेचं हित कशात आहे, राजसत्तेचं हित कशात आहे, धर्मसत्तेचं हित कशात आहे, जातीच्या सत्तेचं हित कशात आहे. आणि हे जिंदाल आणि झी मध्ये बघितलं पाहिजे की एक कॉर्पोरेट उद्योजक अशा प्रकारे स्टिंग ऑपरेशन करतो आणि मीडियाला पिंजऱ्यामध्ये उभं करतो. आता हे वळसे पाटील साहेब म्हणाले किंवा सगळे म्हणतात तसं त्याची चौकशी झाल्याशिवाय काही निष्कर्ष काढता येणार नाहीत. परंतु मुख्यतः ज्या संपादकांच्या, पत्रकारांच्या संस्था होत्या त्या त्यांच्या ताब्यात राहिलेल्या नाहीत. त्या कोणी कोणी ताब्यात घेतल्या सगळ्यांना गोष्टी आहेत. आज ओरिसामध्ये, छत्तीसगडमध्ये, झारखंडमध्ये, अगदी दिल्लीमध्ये सुद्धा देशाच्या सर्व भागामध्ये खंडणी मागणारे लोक आहेत, ब्लॅकमेलिंग करणारे लोक आहेत. आपण आसाममध्ये बघितलं की पबच्या समोर एका मुलीला, मी जर्नलिस्ट आहे म्हणून ज्या पद्धतीने जो काही व्यवहार झाला किंवा राडिया टेपमध्ये जे काही बाहेर आलं, हे असं का होत आहे मीडियामध्ये? याचा अर्थ असा नव्हे की मीडियामध्ये काही चांगले लोक नाहीच आहेत. पण जर आपण असं म्हणत असू की न्यायसंस्थेचं सुद्धा काही उत्तरदायित्व आहे, न्यायसंस्था सुद्धा पारदर्शक असली पाहिजे, तर वर्तमानपत्राचा किंवा माध्यमांचा व्यवसाय हा सुद्धा उत्तरदायित्व असलेला व्यवसाय आहे. त्यामुळे आमच्याकडे जसं चांगलं आहे तसं वाईट आहे अशी अकारण तटस्थतेची भूमिका घेण्यापेक्षा ज्या वाईट प्रवृत्ती, ज्या सडलेल्या प्रवृत्ती, म्हणजे वर्तमानपत्राच्या धंद्यात सुद्धा माणूस काय लिहितो, काय वाचतो, काय धडपड करतो, काय तपास करतो, कोणाच्या बाजूने उभा राहतो, याच्यापेक्षा तो व्यावहारिकदृष्ट्या यशस्वी आहे का अयशस्वी आहे याच्यावरती त्याची लायकी ठरवली जाते. म्हणजे जसं आपल्याकडे एक असं म्हटलं जातं की एक काळ असा होता हिंदुस्थानमध्ये की जास्त पैसा मिळवणं म्हणजे पाप आहे असं समजलं जायचं. तसं त्याचं दुसरं टोक माध्यमांमध्ये गाठलं गेलेलं आहे की फक्त पैसा मिळवणं यालाच यश म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणून हे जिंदाल झी एक प्रकरण आहे. असे अनेक आहेत. इतरांच्या बाबतीत असं काही म्हणता येणारच नाही, असं काही नाही. अगदी बरोबर आहे दीक्षित सर. हे पकडले गेले म्हणून लोकांसमोर आलेत, अशी प्रकरणं गल्ली बोळात घडत असतात. आता दीक्षित सरांनी सांगितलं पैशाला महत्व आलं. मला तुम्हाला विचारायचं आहे, मी तरुण मुलांचे जेव्हा इंटरव्ह्यूज घेतो तेव्हा आम्ही असं कधीही कोणाला विचारलं नव्हतं आमच्या आयुष्यामध्ये. पहिला प्रश्न त्यांचा असतो, आम्हाला पॅकेज काय देणार, पॅकेज काय देणार. पैसा या सगळ्याच्या मुळाशी आहे संपूर्णपणे. त्याचं आणखी एक गुंतागुंतीचं कारण असं झालेलं आहे की आपलं जुनं जे एक समज होता की जितकं अधिक तुम्ही शिक्षण घ्याल तेवढे जास्ती पद मिळेल आणि तेवढं जास्त पगार मिळेल, हे गेल्या 20 वर्षात पूर्णपणे मोडलेलं आहे. त्यामुळे त्यांना कुठली शाश्वती राहिलेली नाही. तो जो तरुण आहे ज्याच्यावर आपण खूप नैतिकतेची जबाबदारी टाकतोय, त्याच्यावरचं प्रेशर, त्याचा स्ट्रेस असा आहे की मी आता 10वी झालो, 12वी झालो, TY झालो, खूप खर्च वाढला, एवढं करूनही मला मिळणार आहे का की नाही, म्हणजे हे मी माझ्या आईवडिलांना परत देणार आहे का नाही देणार आहे, याबद्दलची कुठली शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. आणि मग पत्रकारिता किंवा माध्यम व्यवस्थेमध्ये, अगदी सिनेमा इंडस्ट्री म्हटली किंवा कुठल्या सगळ्या व्यवस्थेमध्ये कुठली शाश्वती नसल्यामुळे ती माणसं म्हणतात की जर पहिल्यांदाच घ्यायचं तर 1-2-4 लाखाचं तरी, हे खूप मोठं प्रेशर आहे आणि हे आता कमी होणार नाहीये, हे वाढत जाणार आहे. म्हणजे पैशाच्या मागे लागल्यामुळे या गोष्टी होत आहेत. पण मला गाडगीळ तुम्हाला विचारायचं आहे, पेड न्यूज, आपण पेड न्यूजकडे येऊया. म्हणजे हे जे कालचं प्रकरण आहे ते सरळ सरळ ते म्हणतात की खंडणीचं प्रकरण आहे आणि त्याप्रमाणे गुन्हा नोंदवला गेलेला आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, या पेड न्यूजला जबाबदार कोण आहे? म्हणजे मला सरळ विचारायचं आहे की एखादा पत्रकार ब्लॅकमेलिंग करतो, पैसे मागतो, इथे तर सरळ सरळ अधिकृतपणे पैसे घेतले जातात बातमी छापण्यासाठी. याला मालक जबाबदार आहेत, याला संपादक जबाबदार आहे की आणखी कोणी जबाबदार आहे? राजकारणी सुद्धा जबाबदार आहे? याला सगळेच जबाबदार आहे. समाजाची प्रवृत्ती सुद्धा बदलत चाललेली आहे. याचं भीषण स्वरूप आता इतकं वाढत चाललेलं आहे की मगाशी त्यांनी न्यूयॉर्करचं उदाहरण दिलं. आपण आपल्याकडचं बोलतो, परंतु अमेरिकेमध्ये फॉरेन अफेअर्स या मासिकामध्ये त्यांच्या ॲडमिरल ओवेननी एक लेख लिहिला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की आता ह्यापुढे जगामध्ये जर युद्ध जिंकायचं असेल तर शस्त्रापेक्षा प्रसारमाध्यमं हातामध्ये घ्या.
वाटेल त्या पद्धतीने प्रसारमाध्यम हातामध्ये घ्या, त्या देशामध्ये तुम्ही क्रांती घडवू शकता, त्या देशामध्ये तुम्ही अराजक घडवू शकता. हा जर ट्रेंड वाढत असेल पत्रकारितेतला तर तो धोकादायक आहे. बँकॉकमधलं विद्यार्थ्यांचं आंदोलन असेल, बर्लिन वॉलच्या वेळच्या घटना असतील, अमेरिकन गुप्तचर संघटनांनी प्रसारमाध्यमांना अर्थपूर्ण व्यवस्था करून असं म्हटलं गेलं की सबंध आंदोलनं कशी वाढतील याकडे त्या माध्यमातून लक्ष गेलं. ज्या BBC आपण पूर्वीच्या काळात तर असं होतं जेव्हा तुमच्या सगळ्यांचे चॅनल नव्हते, BBCवर काही दाखवलं की टिपिकल भारतीय माणूस म्हणायचा अरे BBCवर दाखवलं आहे, खरं आहे, BBCवर खरं आहे. त्याच BBCला इंग्लंडच्या फॉरेन मिनिस्ट्रीचं फंडिंग असतं, अशा तऱ्हेच्या गोष्टी प्रसिद्ध झालेल्या म्हणजे बीबीसीची सुद्धा पूर्वीची विश्वासार्हता राहिलेली नाही. आणि त्यामुळे फंडिंग असलं की परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित ज्या बातम्या असतात, जसं मगाशी रानडे सर म्हणले तसे, ती बातमी दाखवायची नाही म्हटलं तरी त्यांचा दबाव येतो आणि दाखवायचं म्हटलं तरी त्यांचा दबाव येतो. अशा काचाट्यामध्ये ते सापडलेले आहेत. म्हणजे आता आर्थिक याच्याशी निगडीत, कारण आता आपण जेव्हा ग्लोबलायझेशन आणि नवीन अर्थव्यवस्था स्वीकारली आहे तेव्हा सगळंच पैशाने मोजलं जात आहे आणि त्यामुळे त्याच्यात पत्रकारही सुटत नाहीये. तुमचं असं म्हणणं माध्यम ताब्यात घ्यायची आहेत आणि ती पैसा मोजून ताब्यात घ्यायची. हा ट्रेंड वाढत. मला तुम्हाला विचारायचं की ह्याला जबाबदार कोण आहे? कारण हा ट्रेंड अचानक सुरू झालेला नाही. 1985 नंतर हा ट्रेंड या देशात सुरू झाला आणि असं म्हणाले समीर जैन, टाइम्स ऑफ इंडियाचे त्यावेळचे मॅनेजिंग डायरेक्टर, की वर्तमानपत्र सुद्धा एक प्रॉडक्ट आहे आणि ते प्रॉडक्ट प्रमाणेच त्याला वागवायला हवं. त्यातून हा ट्रेंड सुरू झाला का? जबाबदार कोण आहे? मालक जबाबदार आहे का? एडिटर्स जबाबदार आहे का? मी अशासाठी विचारतोय की एडिटर गिल्डनी गेल्या वेळेला सर्व संपादकांना एक पत्र पाठवलं होतं आणि त्यांच्याकडून लिहून घेतलं होतं आम्ही पेड न्यूज घेणार नाही. त्याच्यापैकी अनेकांनी लिहून दिलं, अनेकांनी दिलं नाही. पण त्यानंतर पेड न्यूजचं प्रमाण तर वाढतंय. महाराष्ट्रात नाही, आता हिमाचल प्रदेश आणि गुजरातमधल्या निवडणुकीमध्ये सुद्धा पेड न्यूजचा मुद्दा आहेच. तर ह्याला जबाबदार कोण आहे? नाही, याला जबाबदार जसं मी सुरुवातीलाच म्हणालो, एकतर आपण स्वीकारलेली बदललेली अर्थव्यवस्था आणि याच्यामुळे टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक गिरीलाल जैन, टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक मुळगावकर, आज पटकन टाइम्स ऑफ इंडियाच्या संपादकाचं नाव आठवत नाही, समीर जैन आठवतं. म्हणजे आता वर्तमानपत्र किंवा प्रसारमाध्यमं ही त्याच्या संपादकापेक्षा त्याच्या मालकाने ओळखायला जायला लागली. त्यामुळे त्याचा केंद्रबिंदू बदलला. म्हणजे मला माझ्या 2009च्या निवडणुका मी पहिल्यांदा प्रवक्ता म्हणून केल्या, त्यावेळेला मला बसलेला सगळ्यात पहिला धक्का काय होता, तर अनेक पत्रकार हे मला हे सांगत होते की तुम्ही जाहिरात किती देणार आहात. म्हटलं भाऊ तू का जाहिरातीचं बोलतोस? तर नाही, आम्हाला मॅनेजमेंटचा आता आमच्यावर दबाव आहे की तू बातम्या आणतोस. म्हणजे संपादकाला सुद्धा जाहिराती आणायला सांगतात. संपादकाला सुद्धा जाहिराती आणायला सांगतात. संजय रानडे, हाच मुद्दा आहे. काल सुद्धा बघा, सुधीर चौधरी हा संपादक आहे, तो तिथे जाण्याचं कारण काय हे मला कळत नाही. तो आणि त्याचा सहकारी दोघंही तिथे होते आणि दोघांनी तो व्यवहार केला. मार्केटिंगवाले गेले असते मी समजू शकलो असतो, पण संपादकाला जाहिराती आणायला सांगणं, पैसे त्याला गोळा करायला सांगणं किंवा इतर मार्गाने पैसे मिळवायला सांगणं किंवा जमिनीचे व्यवहार संपादकाच्या कडून करून सरकारकडून मंजुरी घेणं, हे सगळं गैर आहे. म्हणजे मालकाने जे संपादकांचं पावित्र्य ठेवायला पाहिजे होतं ते ठेवलेलं नाहीये. पण त्याच्यात म्हणजे मला जो दुसरा दृष्टिकोन जो नव्याने जो मला आता लक्षात यायला लागला तो असा की हा जो दबाव होता, म्हणजे अगदी कोलटकर, टिळक यांनी सुद्धा आपल्या आपल्या जाहिरातदारांना आव्हान केलं की अरे जाहिरात दिली नाही तर वर्तमानपत्र कसं चालेल वगैरे, हे सगळं त्यांनी पण केलं. म्हणजे त्यांच्यावर पण कुठेतरी हा दबाव होता, पण त्यांना कुठे किती वाकावं हे कळत होतं. आत्ताचे जे आपले लोक आहेत त्यांना किती वाकावं हे कळत नाही, ते रांगायलाच तयार आहेत. म्हणजे वाकायचा प्रश्नच नाहीये की वो झुकने को कहते हैं, हम रेंगना शुरू कर देते हैं, चालूच झालंय. त्यामुळे थोडीशी पंचायत. म्हणजे संपादकांनी जो कणा दाखवायला पाहिजे तो आणि आपल्या मालकांना सांगितलं पाहिजे हे करणार नाही आम्ही. कणाचा तरी विवेक, म्हणजे प्रत्येक वेळेला कणा कठीण होईल पण विवेक म्हणजे कण्याविषयी आता चर्चा नको, जमणार नाहीये, पण किमान विवेक हा म्हणजे माधव भंडारी पट्टे तुम्हाला की संपादकांना विवेक जेवढा हवा तेवढा उरलेला नाहीये. नाही, मी रानडे सरांच्या विश्लेषणाशी सहमत आहे, पण त्यांच्या म्हणण्याशी सहमत नाही. विवेक ह्या संपादकांकडे नाही असं नाही, त्यांच्याकडे संपादक आहे, संपादकांकडे विवेक आहे. पण जर तो विवेक दाखवायला गेला तर तो दुसऱ्या तासाला बाहेर पडलेला, त्याची नोकरी जाईल, त्याची नोकरी. पण इथे मी नव्या मुलांना सांगू इच्छितो, आचार्य जावडेकर नवशक्तीचे संपादक होते, ते नेहमी सांगायचे माझ्या खिशामध्ये राजीनाम्याचं पत्र आहे, मला जर पटलं नाही त्या क्षणाला मी बाहेर पडेन. संपादकांनी ही तयारी ठेवायला नको. त्यावेळेला काही प्रमाणात हे सोपं होतं. आज जी जीवनशैली स्वीकारली आहे, आजच्या ज्या गरजा बदलल्या आहेत, आजच्या ज्या गरजा वाढल्या आहेत,
त्याच्यामध्ये अर्धा टक्का आणि आचार्य जावडेकर सुद्धा त्या काळामध्ये आचार्य जावडेकर एकटेच होते त्याही काळात. त्यामुळे त्या काळातही असेच म्हणजे लाचारी करणारे किंवा असे आणि मला अनेक त्याला- संपादक असतील. मला त्याला लाचारी हा शब्द लावासा वाटत तडजोड म्हणा, तडजोड तडजोड. ठीक आहे, आपण सौम्य शब्द वापरूया. नाही, पण त्याच्यामध्ये एक मला पॉईंट असा दिसतो. दुसरी एक गोष्ट म्हणजे की पूर्वी कसं होतं, आता पुण्यामध्ये आमच्याकडे टेल्को, बजाज, किर्लोस्कर 3 मेजर कंपन्या. त्याच्यात लागलं की आयुष्य संपेस्तपर्यंत तो माणूस त्याच कंपन्यामध्ये राहायचा. त्यामुळे एक प्रकारची बँक ऑफ महाराष्ट्र असेल, LIC असेल, एक लॉयल्टी त्या आपल्या ज्याच्याकडे काम करतो त्याच्याकडे ती लॉयल्टी असायची. माझ्या 7 वर्षाच्या प्रवक्तेपदाच्या कारकिर्दीमध्ये मी बघितलं आहे की फार थोडे पत्रकार एखाद्या चॅनलवर कायम राहिलेले आहेत किंवा वर्तमानपत्रात कायम. हल्ली बघावं तर त्याला जानेवारीमध्ये तो एका चॅनलमध्ये असतो, तर पुढच्या जानेवारीला तो कुठल्या तरी वर्तमानपत्रात असतो. म्हणजे बांधिलकी राहिलेली नाही. बांधिलकी राहिलेली नाही आहे. आणि त्यामुळे त्याच्यावर एक दडपण राहत नाही की बाबा आपण ज्याच्याकरता काम करतो त्याला आपण रॉयल राहिलं पाहिजे, त्याचा काहीतरी उद्या त्याच्या प्रसिद्धीचा हा भाग येईल. आणि मगाशी जो कण्याचा विषय दाखवला की एक उदाहरण देतो की आपण 84-85चं उदाहरण दिलं, पण खरी सरकारने कणा दाखवायची त्यावेळेला एक पाऊल उचललं होतं. 1995 साली ज्या वेळेला सगळ्यात मोठा हिरो कपच्या क्रिकेटच्या मॅचच्या वेळेला जो संघर्ष झाला बेंगाल क्रिकेट विरुद्ध भारत सरकार, आणि त्यावेळेला सुप्रीम कोर्टनी जजमेंट दिलं होतं की हे TV चॅनल्स जे तुम्ही आकाशातल्या लहरी वापरता त्याच्यावरचं एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, कोळसे पाटील साहेब करेक्ट करतील माझं चुकत असेल, की या समाजाच्या मालकीच्या आहेत, या समाजाच्या मालकीच्या आहेत, सरकारच्या मालकीच्या नव्हे. आणि त्यामुळे खरं म्हणजे त्याच ठिकाणी एक मॉरल बंधन पत्रकारांवर यायला पाहिजे होतं की आपण या लहरींचा समाजाकरता वापर करतोत की नाही. ह्या आणि त्या विधेयकावर लोकसभेमध्ये प्रचंड गदारोळ झाला. म्हणजे पत्रकारांची बांधिलकी ही समाजाशी असली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. मी ब्रेक घेणार आहे, पण ब्रेक पूर्वी मी कोळसे पाटील सरांकडे जाणार आहे. सर, मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे. संपादकाची जबाबदारी आहे हा भ्रष्टाचार वाढण्याला, कारण मी छोट्या पत्रकारांना, वार्ताहरांना तेवढं जबाबदार धरत नाही याचं, कारण ते निर्णय घेत नाही. पण संपादक हे थांबवू शकतो आणि तो थांबवत नाहीये, तो पैसे गोळा करून आण असं सांगणाऱ्या या मालकापुढे आपला विवेक दाखवत नाहीये असं तुम्हाला वाटतं का? अगदी बरोबर आहे. आणि आपण असं बघा ना आता की त्यांनी ज्या लहरींचा उल्लेख केला त्या लहरी पुढे 2G स्पेक्ट्रमच्या माध्यमातून केवढ्या रिकमेला विकल्या, केवढा बदल आहे. ज्या लहरींबद्दल सुप्रीम कोर्ट त्यावेळी बोललं, त्यानंतर ह्या लहरी, या सगळे तरंग, त्या बिचारा राजाला काय माहिती होत तरंगमध्ये एवढे पैसे आहेत, आणि त्या विकल्या, त्या लाखो कोटी रुपयाला विकल्यानंतर. नुसतं तेवढंच नाही तर जे राजकारणात विद्यार्थी असताना राजकारणात गेले, जे फक्त शेतातली भाजी मार्केटमध्ये विकत होते किंवा जे लोणचं पापड विकत होते, ते हजारो कोटीचे मालक कसे झाले ते तुम्ही कौतुकाने दाखवता. आणि त्यांच्या इंटरव्ह्यू घेताना तुम्ही त्यांना हे विचारत नाही की बाबा तुझ्याकडे हजारो कोटी आले कसे, काय होतास तू, काय झालास तू, कधी विचारलंय का आपण? कारण विचारलं तर मालक आपलं काय करेल असा सगळ्यांना प्रश्न आहे. हे सगळे राजकारणी यांना काय पुरावे लागतात का? फौजदारी खटला आणि राजकारणाला त्या नीतिमत्तेतला भ्रष्टाचार हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. फौजदारी खटल्यामध्ये एक निरपराध शिक्षेवर जाता कामा नये, 100 सुटले तरी चालतील. इथे नीतीचा प्रश्न आहे. तुम्ही साधारणपणे विद्यार्थी जीवनातून राजकारणात गेल्यानंतर तुम्ही हजारो कोटीचे मालक होता आणि ते तुम्ही दाखवता, तुम्ही इन्कम टॅक्सला दाखवता, तुम्ही इलेक्शन कमिशन पुढे दाखवता. तुम्हाला जरा सुद्धा तुम्ही प्रश्न कधी विचारला नाही की एवढी संपत्ती येते कुठून आणि बाकी सगळे काय. सर, पण याला जबाबदार कोण आहे? संपादक जबाबदार आहे का? देश सर, लुटण्यासाठी सर या अधपतनाला संपादक जबाबदार आहेत का? म्हणतो की मीडिया टोटल जबाबदार आहे. मीडिया हे बघा, मी संपादक किंवा पत्रकारांना दोष देणार नाही, परंतु ते ज्यांच्या तालावर नाचतात, ते ज्यांच्या तालावर त्यांना नाचावं लागतं. नाही तर मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, प्रचार स्वातंत्र्य आहे कुठं राहिले आता? हे जेव्हा अशा तऱ्हेने हा जो व्यवहार आपण बघतो, असे जर व्यवहार होत असतील तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहिलंच नाही. आणि किंवा गरिबांची बाजू मांडायला वेळ कोणाला आहे? जर या 2 अशा हत्तींच्या टकरी सुरू झाल्या, अशा अनेक टकरी आहेत त्या लागल्यात आता, परंतु त्या सुद्धा तुम्ही आता जर त्याला आता तुम्ही दिलंय म्हणून या मीडियाचं सध्या खूप मोठी भूमिका बजावते मीडिया, की आता बीजेपी आणि काँग्रेस यांच्यात फरक काय राहिला? या सगळ्यांचे नेते कोट्याधीश आहेत आणि त्या बिचाऱ्या संपादकांना किंवा वार्ताहरांना दोष देण्यापेक्षा या सगळ्या मीडियाचे मालक कोण आहेत? हे मालक आणि हे राज्यकर्ते, हे यांची पण साठगाठच आहे.
त्यामुळे अशी ही साठगाठ असल्यामुळं देशात खऱ्या लोकांच्या भावना किंवा या ज्या मी मगाशी म्हटलं तसं या 3 संस्था काम करतात त्याच्यावर तुमचा वचक वॉचडॉग म्हणून हे आता समाजाकडे त्या भावना कळवायला कोणाला वेळच नाही. किंबहुना आपण असं बघितलं पाहिजे की हे सगळे संपादक पूर्वी हा काळ पूर्वी होता ना. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्ही आणि मी भेटलो होतो त्यावेळी आणि त्याच्यावर चर्चा केली की आमच्याकडे एका जजने लोकसत्तेने अग्रलेख लिहिल्यानंतर माधव गडकरीने स्वतःचं जजमेंट बदललं. एवढं मीडियाचं प्रेशर असतं. एका मुलीला मेजर मुलीला सोडून द्यावं असा आदल्या दिवशी हुकूम केला आणि मग त्या माधव गडकरीने अग्रलेख लिहिला की त्यांचे वडील जिवंत असते त्यांना काय वाटलं असतं. दुसऱ्या दिवशी त्या मुलीला त्यांनी कस्टडीत घेतलं बेकायदेशीर. ती केस माझ्या पुढे आली आणि मी त्या मुलीला कस्टडीतून बाहेर दिलं आणि सोडून दिलं कारण ती मेजर होती तिच्या स्टेटमेंटवर. मला म्हणायचं काय की तुमच्या सगळ्या मीडियाचं प्रेशर ज्युडिशरीवर काम करतंय, राज्यकर्त्यांवर काम करतंय, पक्षांवर काम करतंय, उद्योगपतींवर काम करतंय. आता हे तुम्ही दोघांची 2 हत्तींची टक्कर लागली म्हणून आमच्या सरकारनं हा प्रश्न चर्चा करायला मिळाला. अगदी महत्वाचा मुद्दा मांडताय तुम्ही सर. तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडताय. मी एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर मला दीक्षित सरांचा अनुभव विचारायचा आहे. कोळसे पाटील सरांनी जे सुचवलेलं आहे की पत्रकारांनी लोकांच्या बाजूला असायला हवं, जनतेच्या हिताच्या बाजूला असायला हवं, पण ते आज जे हितसंबंध आहेत त्या हितसंबंधांशी हातमिळवणी करतायत असं त्यांचं म्हणणं आहे. आपण बघूया खरं काय आहे. पण ब्रेकपूर्वी प्रश्न पहा. झी जिंदल वादामुळे पत्रकारितेच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालंय का? बघा पडद्यावर. 90% लोक म्हणतात होय, पत्रकारितेच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आम्हाला सगळ्यांना आत्मपरीक्षण करायला हवं.